मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे शब्दावरून गेल्या काही दिवसांपासून होत असलेला कथ्याकूट संपण्याची चिन्ह दिसतायत। सरकारच्या शिष्टमंडळानं बच्चू कडू यांच्या मार्फत मनोज जरांगे यांना कच्चा मसुदा दिलाय। मसुद्यामध्ये काही बदल करून आज कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे। जरांगे यांनी सरकारला अध्यादेशासंदर्भात काही बदल सुचवलेले आहेत। अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, जालन्यामध्ये सध्या काय वातावरण आहे? एकीकडे आंदोलनाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे जो कच्चा मसुदा आहे तो सुद्धा आज चर्चेला जाणार आहे। काय नेमकी माहिती आहे? खरं तर मनोज जरांगे हे आंदोलनावरती ठाम आहेत असंच दिसतं आहे आणि काल कच्चा मसुदा जो सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला त्यामध्ये देखील आज नव्याने एक त्रुटी मनोज जरांगे यांनी दाखवलेली आहे आणि कालपर्यंत हे सगळं व्हॉट्सअपवरतीच दुरुस्ती होत होती। मात्र आज मनोज जरांगे यांनी त्या शिष्टमंडळाला आवाहन केलं आहे की तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन हा बदल तुम्ही माहिती करून घ्या आणि हे सगळ्या समोरासमोर व्हायच्या गोष्टी आहेत, त्यामुळे याला कुठेतरी गांभीर्याने घ्यावं या अनुषंगाने त्यांनी शिष्टमंडळाला आवाहन केलं आहे की पुन्हा एकदा अंतरवली सराटीमध्ये त्यांनी यावं। त्यामुळे आता आंदोलनाला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा वेळी अजून अध्यादेशाचा कथ्याकूट सुरूच आहे। आज कुठेतरी करेक्शन होईल, दुरुस्ती होईल, पण आपण एक महत्त्वाची बाब यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अशी आहे की हे अध्यादेश निघाल्यानंतर म्हणजे मनोज जरांगे यांच्यासाठी तो समाधानकारक जरी असला तरी मनोज जरांगे हे मुंबई आंदोलनासाठी ठाम आहेत, कारण त्यांच्यामध्ये 54 लाख ज्या नोंदी सापडल्याचा सरकार दावा करत आहे त्यांना संपूर्ण नागरिकांना समाजातील कुणबी प्रमाणपत्राचं वाटप व्हावं। ते जर वाटप झालं तर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना, नातेवाईकांना त्याचा लाभ घेता येईल। त्यामुळे हे प्रमाणपत्र वाटप झाल्याशिवाय झालं तरच आपण हे आंदोलन स्थगित करू शकतो अशी कुठेतरी त्यांची भावना आहे। मात्र हे शक्य नाहीये प्रॅक्टिकली, त्यामुळे मनोज जरांगे हे 20 तारखेच्या आंदोलनावरती ठाम आहेत। ह्या अध्यादेशाला पूर्ण प्रमाणपत्र वाटप झाल्याशिवाय महत्त्व नाही असंच मनोज जरांगे यांची भूमिका आतापर्यंत आहे। या संदर्भातले अपडेट रवी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। तर मसुद्यामध्ये बदल होऊन आज अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे शब्दांवरचा कथ्याकूट हा संपण्याची चिन्ह आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। राजू, हा अध्यादेशाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे, कधीपर्यंत अध्यादेश निघेल? पाहतो आपण मराठा आरक्षण संदर्भात जे आहे ते आज अधिसूचना काढण्याची शक्यता जी आहे ती ठळक वाटू लागलेली आहे। कारण ज्या प्रकारे पाहतो आपण जरांगे पाटील यांनी मागणी केलेली होती की जे काही प्रमाणपत्र कुणबी दिले जाणार आहे त्यामध्ये सगळे सोयरे यांना सुद्धा जे आहे ते देण्यात यावं अशा प्रकारची जी आहे ती मागणी होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे तो आज अधिसूचना जी आहे ती निघण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापर्यंत ही अधिसूचना निघू शकलेली नाही। दुपारपर्यंत जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन ही अधिसूचना जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिसूचनेमध्ये नेमकं काय काय होते आणि तो अधिसूचना जी आहे ती मराठा आरक्षण संदर्भामध्ये मराठा समाजाला किती फायदा होतोय, त्यानंतर जरांगे पाटील यांची समाधानकारक भूमिका असणार आहे का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण कुठेतरी जरांगे पाटील जे आहे ते आक्रमक झालेले आहे, मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकार जो आहे हा महत्त्वाचा निर्णय घेताना पाहायला मिळतोय। राजू, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।